काश्मीरमध्ये पुन्हा रक्ताचा सडा। दहशतवाद्यांच्या भ्याड गोळीबारात 2 कष्टकरी मजुरांचा बळी। कुलगाम मधील हत्येनंतर छत्तीसगडमध्ये आक्रोश आणि संताप। सुरक्षा दलांनी कुलगामला घातला वेढा। अतिरेकी लतीफच्या शोधासाठी युद्ध पातळीवर सर्च ऑपरेशन। स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी 4 पैसे कमवण्यासाठी शेकडो किलोमीटर दूर गेलेल्या कष्टकऱ्यांच्या रक्ताने आज पुन्हा एकदा काश्मीरची भूमी लाल झाली आहे। दहशतवाद्यांच्या भ्याडपणाची आणि नीचपणाची सीमा आज पुन्हा ओलांडली गेली आहे। नाव विचारलं, धर्म विचारला आणि समोर केवळ पोटासाठी राबणारा निष्पाप मजूर आहे हे पाहूनही त्याच्या छाताडावर अंधाधुंद गोळ्या झाडल्या। छत्तीसगडच्या त्या 2 तरुण मजुरांचा गुन्हा काय होता? फक्त एवढाच की ते आपल्या कुटुंबाला 2 वेळचं जेवण मिळावं म्हणून तिथे घाम गाळत होते। पहलगाम मधील त्या क्रूर हल्ल्याच्या जखमा अजून ताज्या असतानाच कुलगाम मध्ये पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडलाय। काश्मीर खोऱ्यात काम करणाऱ्या बिगर काश्मीरी आणि स्थलांतरित कामगारांना लक्ष्य करून दहशतवादी नेमका कोणता संदेश देऊ पाहताय? काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा रक्ताळलेला इतिहास लिहिण्यात आलाय। दक्षिण काश्मीर मधील कुलगाम जिल्ह्यातील केल्लम परिसरात शुक्रवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी मानवतेला काळीमा फासणारं भ्याड कृत्य केलं। स्वतःच्या घरापासून हजारो किलोमीटर दूर येऊन विटभट्टीवर राबणाऱ्या छत्तीसगडच्या 2 निष्पाप मजुरांवर दहशतवाद्यांनी अगदी जवळून अंधाधुंद गोळीबार केला। या हल्ल्यात 24 वर्षीय दीपक रात्रे या मजुराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर 28 वर्षीय भूपेंद्र कुमार हा गंभीर जखमी झाला होता। भूपेंद्रला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले, मात्र छातीत गोळी लागल्याने शनिवारी सकाळी श्रीनगरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचीही प्राणज्योत मालवली। पोटाची खळगी भरण्यासाठी काश्मीरमध्ये आलेल्या या 2 तरुणांचे मृतदेह जेव्हा त्यांच्या गावी पोहोचतील तेव्हा संपूर्ण देशाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात संतापाचा वणवा पेटलेला असेल। या हल्ल्याची क्रूरता आणि भ्याडपणा इतका भीषण होता की प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सुमारे 250 लोकांच्या समोर या मजुरांचे नाव आणि धर्म विचारला। हिंदू असल्याची खात्री पटताच त्यांच्यावर थेट पिस्तूल झाडण्यात आले। लष्कर-ए-तोयबाची संलग्न असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। गुप्तचर यंत्रणांच्या मते लष्करचा टॉप कमांडर जाकीर गनई चकमकीत मारला गेल्यानंतर त्याचा साथीदार लतीफ याने आपली उपस्थिती दाखवण्यासाठी आणि दहशत पसरवण्यासाठी हा टार्गेटेड हल्ला घडवून आणलाय। AK-47 ऐवजी लहान शस्त्राचा वापर करून अत्यंत शिताफीने पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातलाय। काश्मीरमध्ये स्थलांतरित आणि बिगर काश्मीरी कामगारांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वी 25 एप्रिल 2025 रोजी अनंतनागच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर आणि बिगर स्थानिक नागरिकांवर केलेल्या भीषण हल्ल्यात तब्बल 26 जणांचा बळी गेला होता। पहलगाम मधील त्या नरसंहाराच्या भयानक आठवणी अजून ताज्या असतानाच कुलगाम मध्ये पुन्हा एकदा रक्तरंजित खेळ खेळण्यात आलाय। गगनबीर, बिजबेहारा आणि श्रीनगर मध्ये या आधीही अशाच प्रकारे कष्टकरी मजुरांचा बळी गेलाय। पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI आणि दहशतवादी गट आपल्या पाशवी कट कारस्थानांसाठी या निष्पाप मजुरांचा बळी घेत आहेत, जेणेकरून खोऱ्यातील शांतता भंग करता येईल। या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची तीव्र लाट उसळली आहे। जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय। जम्मू काश्मीर प्रशासनाने पीडित कुटुंबांना मदतीची घोषणा केली असली तरी आज प्रत्येक भारतीयाच्या मनात एकच सवाल निर्माण झालाय, आपल्या घामाने देश उभारणाऱ्या या निष्पाप मजुरांचे रक्त काश्मीरच्या भूमीवर असेच सांडत राहणार आहे का? सुरक्षा यंत्रणांनी आता संपूर्ण कुलगाम परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्डन अँड सर्च ऑपरेशन सुरू केले असून या नराधमांना लवकरात लवकर कंठस्नान घालण्याचा संकल्प सैन्याने घेतलाय। दीपक आणि भूपेंद्र ही फक्त 2 नावे नाहीयेत, तर आपल्या देशातील त्या करोडो मजुरांचा चेहरा आहे जे स्वतःचे घर चालवण्यासाठी रक्ताचे पाणी करतात, पण काश्मीरमध्ये रोजगारासाठी गेलेल्या या निष्पाप हातांवर जेव्हा गोळ्या झाडल्या जातात तेव्हा ते फक्त 2 मजुरांवरचे वार नसतात, तर ते भारताच्या अखंडतेवर आणि सार्वभौमत्वावर केलेले वार असतात। पहलगाम मध्ये 26 जणांचा घेतलेला बळी असो की आज कुलगाम मध्ये मारले गेलेले हे 2 मजूर, दहशतवाद्यांचा हा भ्याडपणा आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलाय। सैन्याने शोध मोहीम सुरू केली आहे। नराधम लतीफ आणि त्याच्या आक्यांना नक्कीच मातीत गाडले जाईल, पण आता वेळ फक्त निषेध नोंदवण्याची नाही तर या दहशतवाद्याचा समूळ उच्चाटन करण्याची आहे।
अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.